झेंडूच्या फुलांपासून आपण अनेक प्रकारचे हार बनवू शकतो। तर बघू शकता आता अशा प्रकारे मी झेंडूच्या फुलांचा हार सुंदर असा बनवलेला आहे। आपल्याला सर्व फुलं असे दोन्हीकडून तोंड वरती होईल आणि देठ खाली होईल अशा पद्धतीने फुलं लावायची आहेत आणि अशोकाच्या पानांचा आणि आंब्याच्या पानाचाही आपल्याला वापर करायचा आहे। तर अशा पद्धतीने झेंडूचा सुंदर हार आपला तयार झालेला आहे। तर बघू शकता आता मी पहिल्यांदा पिवळ्या कलरचा घातलेला आहे, नंतर नारंगी, नंतर शेवंती, नंतर पिवळा, नंतर नारंगी अशा प्रकारे फुलं घालून आपला सुंदर हार मी बनवलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या घरामध्ये झेंडूची फुलं आणली तर नक्की हार बनवा। आता मी तुम्हाला दुसरं एक तोरण दाखवणार आहे की ते खूप सोपं आहे। तर अशा पद्धतीने अशोकाची पानं आपल्याला घ्यायची आहेत किंवा आंब्याची पण घ्यायची आहेत। तर अशा पद्धतीने बघू शकता हे सर्व काही देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका साईडनं वडवायचं आहे आणि मधोमध आपल्याला फूल लावून घ्यायचं आहे। तर हे पण तोरण खूप छान होतं। तर अशा पद्धतीने तुम्हीही अशा पद्धतीचे तोरणसुद्धा तुम्ही दसऱ्या, दिवाळीला, पाडव्याला आपल्या दाराच्या चौकटीला लावू शकता। खूप सुंदर दिसते आणि दोन्हीकडे चिटकणारी चिकट टेप आपल्याला लावायची आहे आणि मधोमध आपल्याला झेंडूचं फूल घालायचं आहे। खूप सुंदर हे तोरण दिसतं मैत्रिणी। तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीचं तोरण बनवा। आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीचं तोरण बनवून आपल्याला सुईमध्ये धागा घालून अशा पद्धतीने सुंदर असं तोरण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। काहीच वेळ लागत नाही, फक्त 5 ते 6 मिनिटात आपलं हे तोरण बनवून जाऊ शकतं। तर बघू शकता किती सुंदर आणि छान आपलं तोरण तयार झालेलं आहे। आता झेंडूच्या फुलाची रांगोळी कशी काढायची मी तुम्हाला सांगणार आहे। आधी स्वस्तिक सांगणार आहे। अशा प्रकारे झेंडूची फुलं आपल्याला ठेवायची आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिकचं चिन्ह काढून घ्यायचं। स्वस्तिक हे शुभ मानलं जातं। मग तुम्ही सुद्धा झेंडूची फुलं जर जास्त आणली असतील तर देवासमोर अशा प्रकारे तुम्ही झेंडूच्या फुलांची रांगोळीसुद्धा काढू शकता। खूप सुंदर आणि छान शोभणारं हे आपलं स्वस्तिक झालेलं आहे। तर आता तुम्हाला मी दुसरी रांगोळी दाखवणार आहे। सुंदर आणि सोपी अशी गोल रांगोळी आपल्याला काढायची आहे। तर बघू शकता किती सुंदर आपली ही रांगोळी तयार झालेली आहे। मधीमध्ये आपल्याला एक शेवंतीची फुलं लावायची आहेत की जेणेकरून ती रांगोळी सुंदर आणि छान होऊ शकते। तर बघा किती सुंदर आपली ही रांगोळी तयार झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा झेंडूची फुलं आणली असतील तर अशा प्रकारे करा। आता शेवंतीचा अजून एक रांगोळी दाखवते। चौबाजूनी शेवंती लावायची, मध्ये लावायचं झेंडूचं फूल। अशा प्रकारे आपल्याला सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या दारासमोर किंवा गणपती आले की गणपतीसमोर, गणपती बाप्पांसमोर, गौरी देवीसमोर अशा पद्धतीचे तुम्ही रांगोळी नक्की काढा। तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।